A very warm welcome to all my dear friends out there. मी मानसी आजच्या या सेशन मध्ये परत स्वागत करते. आज आपण जी आपली पोयम आहे कोरोमंडल फिशर्स याला वाचूया, रेसिटेशन करू आणि याचा भावार्थ समजू. तर चला वाचूया आपण आपली पोयम कोरोमंडल फिशर्स. तर जसं की तुम्हाला मागच्या सेशन मध्येही सांगितलं होतं, कोरोमंडल फिशर्स याचा अर्थ काय झाला? कोरोमंडळचे फिशर्स म्हणजे कोळी बांधव. तर पोयम पहिले आपण रेसिटेशन करू. Rise, brothers, rise. The wakening skies pray to the morning light. The wind lies asleep in the arms of the dawn, like a child that has cried all night. Come, let us gather our nets from the shore and set our catamarans free to capture the leaping wealth of the tide, for we are the kings of the sea. No longer delay. Let us hasten away in the track of the seagull's call. The sea is our mother, the cloud is our brother, the waves are our comrades all. What though we toss at the fall of the sun, where the hand of the sea god drives? He who holds the storm by the hair, will hide in his breast our lives. Sweet is the shade of the coconut glade and the scent of the mango grove, and sweet are the scents at the full of the moon with the sound of the voices we love. But sweeter, O brothers, the kiss of the spray and the dance of the wild foam's glee. Row, brothers, row to the edge of the verge where the low sky mates with the sea. By Sarojini Naidu. सरोजिनी नायडू, आय डोंट नो तुम्ही जाणता की नाही, फार मोठा व्यक्तित्व होता. तुम्ही ह्यांच्या बाबतीत सर्च करा इंटरनेटवरती आणि ह्यांची माहिती गोळा करा की ह्यांनी किती मोठे मोठे कामं केले, किती छान छान लिहिलंय. तर ऍज यू कॅन सी इन दिस पिक्चर ऑल्सो, पिक्चर पाहून तुम्हाला काय कळतंय की हा एक जो आहे कोळी आहे, मासोळी पकडणारा आहे. ह्याची नेट आहे ह्याच्या हातामध्ये, दिसते तुम्हाला? ह्याची नेट ह्याच्या हातामध्ये आहे. समुद्राच्या इथे उभा आहे तो. आणि हा पहा रात्रीचा वेळ कळतंय आपल्याला इथे, बिकॉज हिअर इज अ मून अँड स्टार्स. ठीक आहे ना. आणि जे आहे हे पाहिजे ते समुद्र दिसतंय, किती मोठ्या मोठ्या लाटा आहेत ह्याच्या. तर अशा प्रकारचा हा एक असा चित्र आहे. ह्याच्याने आपल्याला एक अंदाजा होतो की काय असेल ह्याच्यामध्ये, पोयम मध्ये. कोळींच्या बाबतीत दिलं आहे आणि कोळींचं जीवन कसं असतं ह्याचाही आपल्याला एक अंदाजा लागतो की किती कठीण जीवन असतं यांचं. बघा आता आपण पोएम स्टार्ट करूया. राईज ब्रदर्स राईज म्हणजे उठा, उठा भावांनो उठा, उठा बंधूंनो उठा. द वेकनिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. वेकनिंग स्काईज म्हणजे काय? स्काय म्हणजे काय? आकाश. उठतंय, जे आकाश उठतंय ते मॉर्निंग लाईटला वंदन करताय, ते त्याची प्रार्थना करताय. तर म्हणतात की उठा माझ्या भावांनो उठा. जे सकाळचं जे मॉर्निंग लाईट आहे, जे पहिला प्रकाश आहे, जे लाईट येतोय त्याला जे आहे वेकनिंग स्काईज, आकाश जो आहे तो त्याला नमन करतोय. आता सकाळ होतीये म्हणून. द विंड लाईज अस्लीप इन द आर्म्स ऑफ द डॉन लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. सर्वात आधी डॉनचा अर्थ काय झाला? जो अगदी पहाट असते. ठीक आहे ना. म्हणजे रात्रपासून जेव्हा पहाट होत असते तर त्याला वी कॉल डॉन. आता या लाईन मध्ये हे म्हटलं जातंय की जशा प्रकारे एक कोणी लहान मूल असतं, ते रात्रभर तांडव करतो, रात्रभर ओरडा आरडा रड पड करतं आणि मग सकाळी सकाळी जे आहे आपल्या आईच्या कुशीत झोपून जातं. तशाच प्रकारे जे आहे, जे विंड आहे, जे वारं आहे, ते रात्रभर खूप तेज चालतंय. ठीक आहे ना. तर त्याचं जे आहे हे उपमा कशाची दिली गेली? एक रडणाऱ्या मुलाशी, जो की रात्रभर उपद्रव करतो. तर जे वारं आहे ते रात्रभर जे आहे एखाद्या रडणाऱ्या मुलासारखं चाललंय, खूप उपद्रव केलाय त्यांनी. आता जेव्हा सकाळ पहाट झालीये तेव्हा इन द आर्म्स ऑफ द डॉन, जणू काही सकाळच्या पहाटेच्या कुशीमध्ये तो अगदी शांत झोपून गेलाय. तुम्ही पाहिलं असेल की जे वारं असतं ते रात्रभर असं कधी कधी चालतं आणि सकाळी सकाळी शांत होतं. तर त्याच्याच करता म्हणतात ते. तर आता ते शांत पडलंय म्हणून आता ही एकदम योग्य वेळ आहे तुम्हा करता. कुणा करता? फिशरमॅन करता, कोळीन करता, की तुम्ही निघा आपल्या कामावरती. कम लेट अस गॅदर आवर नेट्स फ्रॉम द शोर अँड सेट आवर कॅटामॅरन्स फ्री. काय म्हणतात की चला, चला आता आपले जे नेट्स आहेत, आपली जी जाळी आहे, तिला गोळा करा, तिला इकट्ठ्या करा, एकत्रित करा. फ्रॉम द शोर, किनाऱ्यावरतून, आणि सेट आवर कॅटामॅरन्स फ्री, आणि आपल्या आपल्या
नाव जी आहे, कॅटामॅरन्स म्हणजे काय झालं, नाव, बोट जी असते, ठीक आहे ना. तर आपल्या आपल्या ज्या बोट्स आहेत त्यांना फ्री करा, त्यांना सोडा. म्हणजे आपले जाळी एकत्रित करा, गोळा करा आणि म्हणजे ह्याच्यामध्ये बोट्समध्ये बसून आता चला निघा आता. टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड, फॉर वी आर द किंग्स ऑफ द सी. कारण की वी आर द किंग्स ऑफ द सी म्हणजे आम्ही जे आहोत, आम्ही म्हणजे कोण, जे कोळी आहे, तर आम्ही जे आहे ते समुद्राचे राजा आहोत, ठीक आहे ना, दर्याचे राजा आहोत, आम्ही किंग आहोत. तर म्हणून जे आहे आता आपल्याला चालायला पाहिजे टू कॅप्चर द लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड. समुद्राचं जे इतकं मोठं जे विशाल जे वेल्थ आहे, वेल्थ काय असतं भाई, आता ह्याच्यामध्ये वेल्थ काय आहे, ज्या मासोळ्या आहेत ते त्यांचं वेल्थ आहे, म्हणजे त्यांची पुंजी आहे सगळी. तर त्या पुंजीला, त्याला सगळ्याला पकडायला, कॅप्चर करायला आता आपण चला, आपण सगळे समुद्राचे राजा आहो. तर आता या समुद्राचा जो इतका मोठा धन आहे मासोळी रूपी, तर त्याला पकडायला आता चला. नो लॉंगर डिले, लेट अस हेस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल. काय म्हणतात ते की नो लॉंगर डिले, आता उशीर करू नका, आता एक मिनिटही उशीर करू नका. आणि सीगल्स कॉल, सीगल काय असतं, सीगल एक पक्षी असतो, ठीक आहे ना. तर सीगलच्या कॉलवरती म्हणजे ते जे हाका मारताय, सीगल आपल्याला हाका मारताय आणि त्या दिशेकडे आपल्याला खूप लवकर निघायला पाहिजे. लेट अस हेस्टन अवे इन द ट्रॅक ऑफ द सीगल्स कॉल, ज्या दिशेकडे सीगल जो आहे पक्षी, जो कॉल करतोय, जो बोलतो आहे, आवाज येते त्याची, त्या दिशेकडे आपल्याला चाललं पाहिजे. म्हणून आता उशीर करू नका, आता तुम्ही अगदी पटपट चला. द सी इज आवर मदर, द क्लाउड इज आवर ब्रदर, द वेव्स आर आवर कॉम्रेड्स ऑल. आता या लाईनीत काय म्हटलंय, सी इज आवर मदर, समुद्र जे आहे, दर्या जे आहे, ती आपली आई आहे. आई काय, कारण की ती आपलं भरण पोषण करते, समुद्राच्याच द्वारे जे आहे आपल्याला सगळं खाय प्यायचं आणि सगळं आपलं समृद्धी आहे. तर आई आहे, ही समुद्र आहे, ती आपली आई आहे. द क्लाउड इज आवर ब्रदर, आणि जो क्लाउड आहे, वादळ आहे, ते आपलं भाऊ आहे. कारण की ते आपल्याला दिशा दाखवतं, ते आपल्याला सही दिशा दाखवतं, तर ते आपलं भाऊ आहे. तर समुद्र आई आहे, क्लाउड हा आपला भाऊ आहे. द वेव्स आर आर कॉम्रेड्स, आणि वेव्स म्हणजे जे लाटा आहेत ते आपले मित्र आहेत, ते आपल्या बरोबर चालतात, ठीक आहे ना. कळतंय ना, ह्याच्या दोन्हीमध्ये आपलं एका बरोबर हे चाललंय, कम्पॅरिझन चाललेले आहेत. तर वेव्स जे आहे, ज्या लाटा आहेत, त्या आपल्या कॉम्रेड्स आहेत, त्या आपल्या मित्र आहेत, त्या आपल्या बरोबर चालतात. व्हॉट दो वी टॉस ऍट द फॉल ऑफ द सन वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्स. तर काय होईल जर आपण फॉल ऑफ द सन, म्हणजे की सपोज संध्याकाळ होऊन गेली आणि आपण परत नाही आलो, आपण परत नाही पोहोचलो, तर काय होईल, वेअर द लँड ऑफ द वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्स. तर काही म्हणजे की काळजी करायची गरज नाहीये की जर आपण संध्याकाळपर्यंत परत नाही पोहोचलो, कारण की सी गॉड, जो समुद्रचा देवता आहे, तो आपल्याला ड्राईव्ह करेल, तो आपल्याला म्हणजे की सही दिशा दाखवेल आणि तो आपल्याला सुखरूप घरी पोहोचवेल. ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट आवर लाईव्स. ही म्हणजे कोण आहे इथे, म्हणजे की समुद्र देवता है ना, म्हणजे की ईश्वर म्हणू शकतात. तर तो जो देव आहे, जो की होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर. हेअर म्हणजे काय की केसांनी स्टॉर्मला पकडतं. स्टॉर्म म्हणजे काय, जो तुफान असतो, जो ह्याच्यामध्ये येतो, समुद्रात जो तुफान येतो, तर त्याला जे आहे देव आपल्या केसांनी पकडतं. म्हणजे की देवात ती शक्ती आहे ना, की सगळं तो त्याच्या हिशोबे सगळं होईल. तर तो आपलं रक्षण करेल, हे इथे म्हटलं जाते की तो आपलं रक्षण करेल. तो देव जो की या तुफानांना पकडून ठेवतो, त्याच्याशिवाय काही होऊ नाही शकत. विल हाईड इन हिज ब्रेस्ट आवर लाईफ. तर तो आपला जो जीवन आहे, आपला जो लाईफ आहे, तो आपली रक्षा करेल आणि आपल्याला सुखरूप घरी पोचवेल. स्वीट इज द शेड ऑफ द कोकोनट ग्लेड अँड द सेंट ऑफ द मँगो ग्रेव. तर जे कोकोनट ग्लेड आणि मँगो ग्रोव्ह आहे, आता इथे या जे लास्ट स्टेंजा आहे, ह्याच्यात तुम्हाला सांगू मी, हा सगळ्यात महत्वाचा स्टेंजा आहे पूर्ण पोयम मध्ये. कारण की ह्याच्यामध्ये आता जो लँड आहे, म्हणजे जी एक लँडचं लाईफ आहे, एक सीची लाईफ आहे, दोघांमध्ये छान कंपॅरिझन केलंय आणि दोघांमध्ये इमॅजरीचा भरपूर उपयोग केलाय. म्हणजे की अगदी तुम्हाला असं वाटेल की सगळं समोर चित्र आहे आणि कशा प्रकारे जो एक हा जो आहे कोळी आहे, हा कशा आपल्या जीवनाला म्हणजे हे करतं की त्याला धरतीवरती पण राहायचंय, तिकडे लँड वरती पण राहायचंय, पण तरी त्याला तिकडेही जायचंय, कारण की त्याला आपला जीवनचा निर्वाह करायचा आहे. तर ह्याचं अशा प्रकारे ते खूप सुंदर वर्णन केलं गेलंय. हा जो लास्ट स्टेंजा आहे, हा आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता आपण पुढच्या इंग्लिश वर्कशॉपच्या ज्या एक्सरसाइजेस आहेत त्या एकदा बघून घेऊ.
So in the English workshop, we will continue with question number 3. What do the following expressions refer to? Write in a word or phrase. इथे काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत पोयम मधनं घेतलेले. तर हे कशा करता रिफर करतात, ह्याचं म्हणजे ह्याच्याशी काय अर्थ लावता तुम्ही, ते तुम्हाला एका शब्दात किंवा फ्रेज मध्ये सांगायचंय. जसं पहिलं आहे लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड. आता आपण वाचलं होतं ही लाईन, लिपिंग वेल्थ ऑफ द टाईड. ह्याचं काय आशय झाला? फिश म्हणजे जी मासोळी आहे. वेल्थ काय आहे? टाईड म्हणजे की समुद्राचा जो वेल्थ आहे तो काय आहे? समुद्राची संपत्ती आहे ती फिश आहे. नेक्स्ट आहे किंग्स ऑफ सी. समुद्राचे राजा कोण आहे? फिशरमॅन यानी की कोळी. ऍट द फॉल ऑफ द सन म्हणजे ऍट द सनसेट. आता आली होती लाईन की व्हॉट विल हॅपन ऍट द फॉल ऑफ द सन इफ यू विल नॉट रीच, म्हणजे की आपण जर नाही आलो घरात ऍट द सनसेट तर काय होईल? ऍट द फॉल ऑफ द सन मीन्स ऍट द सनसेट. नेक्स्ट आहे द एज ऑफ द वर्ज. एज ऑफ द वर्ज इज हॉरायझन. हॉरायझन जिथे की आपण असं म्हणू शकतो की आकाश आणि सूर्य जे आहे मिळतात, तर तिथे एज ऑफ द वर्ज. आता बघा क्वेश्चन नंबर 5. फाइंड अँड राईट द लाईन्स इन द पोयम दॅट रिफर टू. आपल्याला पोयम मधनं काही लाईन्स काढायच्या आहेत जे की रिफर करतात ते अर्ली मॉर्निंग, इव्हनिंग, फुल मून लाईट अशा विविध गोष्टींना रिफर करतात. तर ते कोणत्या लाईनींवरनं कळतंय आपल्याला हे सांगायचंय. तर अर्ली मॉर्निंग हे कशावरनं कळतंय? राईज ब्रदर राईज, जी अगदी पोयमची जी स्टार्टिंग लाईन्स आहे त्याच्यावरनं कळतं की अगदी सकाळ आहे. तर राईज ब्रदर राईज, द वेकनिंग स्काय स्प्रे टू द मॉर्निंग लाईट. याच्यावरनं कळतं की उठा भावांनो उठा. जे सकाळचा जो आकाश आहे, उठतोय जो आकाश, तो जो आहे अगदी पहिल्या जे किरणं आहेत सूर्याच्या त्यांना नमस्कार करताय, त्यांना वंदन करताय. तर हे या लाईनीवरनं अर्ली मॉर्निंग, सकाळ सकाळ अगदी पहाटे कळतं. इव्हनिंग हे कशावरनं कळतं? व्हॉट दो वी टॉस एट द फॉल ऑफ द सन वेअर द हँड ऑफ द सी गॉड ड्राईव्स. द फॉल ऑफ द सन हे आत्ताच आपण वाचलं. फॉल ऑफ द सन म्हणजे काय? सनसेट. तर हे इव्हनिंग कडे आपल्याला द्योतक आहे की हे इव्हनिंग सांगतं ह्याच्याने. मग आहे फुल मून लाईट म्हणजे पूर्ण जो आपण म्हणतो पौर्णिमेचा चंद्र आहे. पौर्णिमेचा चंद्र कशावरनं कळतं? अँड स्वीट आर द सँड्स ऍट द फुल ओ द मून विथ द साऊंड ऑफ द व्हॉइसेस विल. फुल ओ द मून ह्याचा अर्थ फुल ऑफ द मून म्हणजे तेच की पौर्णिमेचा चंद्र, फुल मून लाईट हे झालं. तर या लाईनीवरनं फुल मून लाईट हे अशा प्रकारचं कळतं. मग आहे क्वेश्चन नंबर 6. राईट द लाईन्स दॅट शो दॅट द फिशरमॅन आर नॉट अफ्रेड ऑफ द सी ऑर ऑफ ड्राउनिंग. आपल्याला पोयम मध्ये त्या लाईनी लिहायच्या ज्यांनी हे कळतं की जे फिशरमॅन आहे, जे आपले कोळी बंधू आहेत, ते लोकांना भीती नाहीये समुद्रात जायची किंवा ड्राउनिंग म्हणजे काय डुबायची, तिथे जायची किंवा डुबायची भीती नाहीये. ही हू होल्ड्स द स्टॉर्म बाय द हेअर विल हाईड इन हिज ब्रेस्ट आवर लाईव्स. म्हणजे की इथे काय म्हटलं जातंय की तो जो देव आहे सगळ्यांचं रक्षण करतो, जो की स्टॉर्मला, जो की तुफानांना केसांपासून धरतो, म्हणजे की त्याच्या इच्छेवरती सगळं आहे. तोच आपलं रक्षण करेल आणि आपल्या लाईफला वाचवेल. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे इन द लास्ट स्टेंजा 2 लाईन्स रिफर टू अ लँडस्केप्स अँड 2 लाईन्स रिफर्स टू अ सीस्केप. विच आर दे? तर सगळ्या शेवटला जो स्टेंजा आहे, जो आता आपल्याला आपण वाचला होता, समजायचा आहे, तर त्याच्यामध्ये 2-2 लाईनी आहे. 2 लाईनी लँडस्केपला सांगतात आणि 2 लाईनी सीस्केपला सांगतात. तर त्या कोणत्या आहेत बघा? लँडस्केप सांगणाऱ्या sweet is the shade of the coconut glade and the scent of the mango grove, and sweet are the sands at the full of the moon with the sound of the voices we love. हे जे लाईन आहेत या लाईन्स वरनं लँडस्केप कळतं. आणि सीस्केप कशावरनं कळतं? म्हणजे लँडस्केप म्हणजे की जे पृथ्वी आहे, म्हणजे धरती आहे त्याच्यावरचं जीवन, आणि सीस्केप म्हणजे समुद्राचं जीवन. ठीक आहे, सीस्केप. बट स्वीटर ओ ब्रदर्स, द किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली, रो ब्रदर्स रो टू द एज ऑफ द वर्ज वेअर द लो स्काय मेट्स विथ द स्की. या लाईनींवरनं आपल्याला काय कळतं? सीस्केप आहे. तर अशा प्रकारे आज जे आहे आपण आपली पोयम ऑलमोस्ट संपणारच आहे. आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये पोयम संपून जाईल. लास्ट सेशन राहील आपला. पोयम खूप छान आहे आणि तुम्हाला नक्कीच समजली असेल अशी मी, म्हणजे की मला आय होप सो की मी तुम्हाला समजावण्यामध्ये पूर्ण त्या हे झाली असेल. तर आता आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक यू.